नमस्कार। आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। मी इथं हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 किलो बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घातलेले आहे। नंतर ओवा आणि जिरे पूड घातली। नंतर हे तेलाचं मोहन केलेलं आहे। मी कडकडीत तेलाचं मोहन घातलं आणि त्यानंतर हे काय करायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तेलाचं मोहन पूर्ण बेसन पिठाला पोहोचल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये मी हे लसणाचं पाणी टाकलेलं आहे। आपण आज लसूणी शेव करणार आहोत, त्यामुळे हे लसूण वाटून घेऊन त्याचं पाणी घेतलेले गाळून ते पाणी घातलेलं आहे मी। नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ काय करायचं, आपल्याला शेवला जसं पद्धतीने पीठ लागतं ना, त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं। ही अशा पद्धतीने केलेली शेव एकदम कुरकुरीत आणि मस्त होते, शिवाय तेलकटही होत नाही। एकदम म्हणजे खुसखुशीत अशी ही शेव तयार होते। थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं कधी पण, त्यामुळे आपल्याला योग्य प्रमाणात समजतं पिठाचं। त्यानंतर अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घ्यायचे आणि हे 1 तासभर हे पीठ असं मुरून देण्यासाठी ठेवायचे किंवा हे भिजत ठेवायचे। 1 तासानंतर मग आपण शेव हाती घ्यायची आहे करायला। आता मी तर गॅस पेटवून घेतलाय, त्याच्यावर तेल तापायला ठेवलंय। नंतर ह्या सोऱ्यामध्ये हे शेवचं पीठ मी घालून घेतेय। आमच्याकडे याला सोऱ्या म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा, कारण प्रत्येकाच्या बोलीभाषेत हा फरक असतोच। आता इथं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी हा पहिला वेढा शेवचा घालून घेते। आता आपला शेवचा हा पहिला वेढा मी तेलामध्ये घातला आहे। आपण छान अशी उलटपालट करून ही शेव तळून घेऊयात तेलामध्ये। शेव छान अशी कडक होईपर्यंत तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे। ज्यावेळेस हे बबल्स यायचे, तेलामध्ये कमी होतात, त्यावेळेस समजायचं की ही शेव छानपैकी अशी तळली गेलेली आहे। आता आपली ही शेवचा पहिला वेढा इथं तळून तयार आहे। आपण आता काढून घेऊयात। अशा पद्धतीने छान अशी कुरकुरीत शेव तयार करून घ्यायची आहे। मी अशा पद्धतीने पूर्ण शेव तयार करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी मस्त शेव तयार झालेली आहे आणि खायलाही खूप अशी कुरकुरीत आणि मस्त लागते, शिवाय चवही खूप अशी भन्नाट झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने शेव करून पहा।